नमस्कार. जेव्हा आपण मुंबई शहराबद्दल बोलतो तेव्हा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कधी विचार केलाय की या शहराचा पाया कोणी रचला असेल? अनेक नाव आहेत, पण एक नाव असं आहे ज्यांच्याशिवाय आजच्या मुंबईची आपण कल्पनाच करू शकत नाही. ते नाव म्हणजे जगन्नाथ नाना शंकर शेठ, ज्यांना खऱ्या अर्थाने मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं. हो, हाच तो प्रश्न. मुंबई कोणी घडवली या प्रश्नाचं उत्तर एका व्यक्तीत नाही, पण या शहराच्या जडणघडणीत एका माणसाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या योगदानाशिवाय आज आपण पाहतो ती मुंबई उभीच राहिली नसती. तर हे आहेत ते जगन्नाथ नाना शंकर शेठ. पण इथे खूप मोठी आणि खरं तर दुःखद गोष्ट आहे. विचार करा, ज्या माणसाने आपलं सगळं काही पणाला लावून हे शहर घडवलं, आज त्याच शहराला त्यांचा विसर पडलाय. किती मोठा विरोधाभास आहे, नाही का? चला तर मग नानांच्या या एक्स्ट्रॉर्डिनरी कामाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची ओळख करून घेऊया. आपण त्यांचे कार्य 4 मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत. आणि हो, शेवटी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेही पाहू. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आधुनिक मुंबईचे शिल्पकार. चला ओळख करून घेऊया या द्रष्ट्या समाजसुधारकाची. नानांचा प्रवास सुरू झाला 1803 साली मुरबाडमधील एका संपन्न कुटुंबात. पण त्यांची खरी परीक्षा सुरू झाली वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, वडिलांच्या निधनानंतर. व्यवसायाची एवढी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि इथूनच त्यांच्यातला नेता सर्वांना दिसू लागला. पुढे 1852मध्ये त्यांनी मुंबईतली पहिली राजकीय संघटना स्थापन केली आणि 1861मध्ये तर ते मुंबई कायदेमंडळावर नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले. म्हणजे विचार करा, केवढा मोठा सन्मान होता तो. आणि मग 31 जुलै 1865 रोजी हा महान प्रवास संपला. नानांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती की कोणत्याही शहराची किंवा समाजाची खरी उभारणी ही विटा सिमेंटने नाही, तर ती ज्ञानाच्या भक्कम पायावर होते. म्हणूनच त्यांच्या कामाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता शिक्षण. आधी आपण त्या काळातली परिस्थिती समजून घेऊ. 19व्या शतकात आजच्यासारखं आधुनिक आणि सर्वांसाठी शिक्षण उपलब्धच नव्हतं. ही त्या काळातली एक खूप मोठी सामाजिक समस्या होती. आता नानांनी या समस्येवर काय केलं? नुसती भाषणं दिली? नाही, त्यांनी थेट कामाला सुरुवात केली. संस्था उभारल्या. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. याच सोसायटीतून पुढे एल्फिन्स्टन कॉलेज उभं राहिलं. आणि त्यांचं काम इथेच थांबलं नाही, अजिबात नाही. त्यांना माहीत होतं की समाज बदलायचा असेल तर मुलींना शिक्षण मिळायलाच हवं. म्हणून त्यांनी 1849 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. एवढंच नाही, तर आपलं पारंपरिक ज्ञान जपण्यासाठी संस्कृत पाठशाळा उघडली. आणि त्याचवेळी आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी ग्रँट मेडिकल कॉलेजच्या उभारणीतही सगळ्यात पुढे होते. म्हणजे बघा, एकाच वेळी परंपरा आणि आधुनिकता दोन्हीचा विचार. आणि त्यांच्या या कामाचा परिणाम किती मोठा होता हे या नावांवरूनच कळतं. दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले, भारताचे हे महान नेते, हे सगळे कुठे घडले? तर नानांनी स्थापन केलेल्या याच संस्थांमध्ये. शिक्षणाचा पाया घातल्यानंतर नानांचं पुढचं स्वप्न होतं मुंबईला एक आधुनिक, एक फिजिकल रूप देण्याचं. चला पाहूया त्यांनी या महानगराची पायाभरणी नेमकी कशी केली. आज आपण जी विशाल, चकचकीत मुंबई पाहतो, तशी ती तेव्हा अजिबात नव्हती. तेव्हाची मुंबई म्हणजे अरुंद रस्ते, गर्दी आणि नियोजनाचा पूर्णपणे अभाव असलेलं एक शहर. या शहराला एक नवी ओळख देण्यासाठी नानांनी सर जॉर्ज बर्डवूड आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्यासोबत मिळून एक मोठी योजना हाती घेतली. आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबईला नियोजनबद्ध इमारती आणि रुंद रस्ते मिळाले. पण त्यांचं सगळ्यात मोठं योगदान कोणतं असेल तर ते म्हणजे रेल्वे. हो, भारतात रेल्वे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. इतकंच नाही, तर ते ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे संचालक सुद्धा होते. आणि हे सगळं करत असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी स्वतःची शेकडो एकर जमीन दान केली. केवढी मोठी उदारता. आणि मग तो ऐतिहासिक दिवस आला, 16 एप्रिल 1853. हा तो दिवस ज्या दिवशी नानांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतातली पहिली ट्रेन धावली, बोरीबंदर ते ठाणे. बघा, एक आधुनिक शहर फक्त चांगल्या इमारती आणि रस्त्यांनी नाही बनत, त्यासाठी लागतात पुरोगामी विचार. आणि नानांच्या कामाचा हाच तो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पैलू होता, एका नव्या पुरोगामी समाजाची रचना. नानांच्या कामाचा सामाजिक प्रभाव किती जबरदस्त होता हे या तुलनेतून स्पष्ट दिसतं. एका बाजूला जिथे सतीप्रथेसारख्या अमानुष रूढी होत्या, तिथे त्यांनी सतीबंदीला खंबीर पाठिंबा दिला. आणि दुसऱ्या बाजूला जिथे भारतीयांना राजकीय आवाजच नव्हता, तिथे त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करून एक हक्काचं व्यासपीठ तयार करून दिलं.
त्यांनी 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी एक संघटित आवाज. याच कामामुळे 1861 मध्ये ते विधान परिषदेवर जाणारे पहिले भारतीय ठरले. त्यांचा लढा फक्त मोठ्या पदांसाठी नव्हता, तर न्यायव्यवस्थेत भारतीयांना समान संधी मिळावी यासाठी होता आणि अगदी सोनापूर स्मशानभूमीसाठी जागा मिळवण्यासारख्या मूलभूत सामाजिक गरजेसाठीही होता. आणि आता आपण येऊया शेवटच्या भागाकडे, विशेषतः जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी नानांच्या कार्याचा हा वारसा आपण अगदी थोडक्यात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पाहूया. ठीक आहे, तर परीक्षेसाठी हे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, शिक्षण. एल्फिन्स्टन कॉलेज, मुलींची शाळा, ग्रँट मेडिकल कॉलेज ही नावं विसरायची नाहीयेत. नंबर 2, रेल्वे. त्यांना भारताच्या रेल्वेचे जनक म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. नंबर 3, राजकारण. मुंबईची पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन कोणी स्थापन केली? नानांनी. आणि नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईचे शिल्पकार. शहराची पूर्ण रचनाच बदलून टाकली आणि त्यासाठी स्वतःची अमाप संपत्ती दान केली. आपण त्यांना सुरुवातीपासून शिल्पकार म्हणतोय, पण का? कारण शिल्पकार म्हणजे फक्त बांधकाम करणारा नाही, तर जो एका मोठ्या योजनेला दिशा देतो, तिचा आराखडा तयार करतो. जगन्नाथ शंकर शेठ यांनी नेमकं हेच केलं. शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी एका आधुनिक, पुरोगामी मुंबईचा आराखडा तयार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. आणि जाता जाता फक्त एक विचार, नानांनी स्वतःची अमाप संपत्ती वापरून सर्वांसाठी एक शहर घडवलं. त्यांचा हा निस्वार्थ वारसा आज आपल्याला, आपल्या प्रत्येकाला, आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल, आपल्या नागरी कर्तव्याबद्दल काय शिकवतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.